आलो. नमस्कार मित्रांनो. तर पुदिन्याचं महत्त्व आम्हाला जसं लक्षात आलं कोरोना काळापासून, त्यावेळेसपासून आमच्या वडिलांनी पुदिन्याची शेती करण्याचं ठरवलं आणि ती रासायनिक न करता सेंद्रिय कशी करता येईल जास्तीत जास्त त्याच्यावर भर दिला. कोरोनानंतर पुदिना हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर आहे हे बऱ्याच जणांना म्हणजे आम्हाला पण लक्षात आल्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस केलं, लक्ष केंद्रित केलं. आम्ही मग आमची जी 20 गुंठे जमीन आहे, अर्धा एकर, त्याच्यात आम्ही 3 ते 4 गुंठेच्या आसपास पुदिना लावला. बाकीमध्ये फळं, चिक्कू, आंबा, सदाबहार आंबा, नारळ, बाकी फळंच बरंच आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पिकवतो. त्याच्यात जी लागणारी मेहनत आहे वडील आणि मी सोबत करतो त्यामध्ये. तर पुदिना काढताना आम्ही बाजार करतो. बाजारातून बरंच आमचं घराचा चरितार्थ चालत आहे. तर पुदिना काढतो आणि सोबत मी त्यांना मदत करत असतो. ते आम्ही बाजारात व्यवस्थित करून विकले जातो. आम्ही मंगळवारी शुक्रवारी इथले जे बाजार आहेत ते. तर दरवर्षी ज्या 1 लाखाच्या आसपासचा आमचा त्याच्यातली उलाढाल आहे. आम्ही हे 2020च्या पूर्वीपासून करत आलेलो आहेत. तर मला वाटतं की सर्वांनी सेंद्रिय आहार जेवणामध्ये समावेश असावा. केमिकल फर्टिलायझर्समध्ये जे फर्टिलायझर वापरतात, केमिकल वापरतात, त्याच्यामुळे शरीराला खूप मोठमोठे रोग जडू शकतात आणि ते शरीरासाठी अपायकारक आहेत. जास्तीत जास्त सेंद्रिय वापरावं आणि निरोगी राहावं हाच मी सांगतो. जय जवान जय किसान. नमस्कार. मी बाळासाहेब गोविंदराव चोपणे या ठिकाणी अंबाजोगाई शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर माझी वडिलोपार्जित 20 गुंठे जमीन आहे. या ठिकाणी मी 2020मध्ये या पुदिन्याचं महत्त्व काय आहे या ठिकाणी मला त्यावेळेला समजलं आणि मग मी नंतर निर्णय घेतला की पुदिना आपण पण लावावं. त्यानंतर मी 4 गुंठे पुदिनाची लागवड केली आणि सेंद्रिय पुदिना, त्यामध्ये कसलाही रासायनिक खत नाही, फवारणी नाही, विदाऊट फवारणी, या हिशोबाने मी पुदिना केला. त्या ठिकाणी मला मी बाजार केली. त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न मला बरे वाटले आणि यापासून मी त्याचे उपयोग बर्गर असेल, पाणीपुरी असेल, पुलाव असेल, यामध्ये याचा वापर करण्यात आला आणि हा इम्युनिटी पॉवर सगळ्यात जास्त त्यामध्ये असल्यामुळे लोकांनासुद्धा आपण त्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर बाकी इतर जी जमीन आहे माझी, या ठिकाणी मी आवळा, पेरू, भले विकणे का नसना पण सेंद्रिय फळे आपल्याला घरगुती का होईना पण खाण्यास मिळतील या आशेने मी या ठिकाणी लागवड केलेली आहे. आजपर्यंत किती तुम्हाला उत्पन्न झालं आणि वर्षाकाठी किती उत्पन्न? हां, या ठिकाणी मी आठवडी 2 बाजार करतो. या ठिकाणी मला महिन्याला 10,000 रुपये, वर्षाकाठी 1 लाख रुपये सरासरी उत्पन्न मिळते मला. खर्च शून्य आहे. मग आता पाणी सोडून फक्त आता मेहनत वगैरे ते तर असतंच, पण त्याला खर्चामध्ये धरत नाही मी, कारण ते तर करावंच लागतं आपल्याला. अशा पद्धतीने मी सेंद्रिय शेती आणि इतरांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी हा माझा संदेश आहे.